नमस्कार शेतकरी मित्रांनो, दिनांक 9 ऑगस्ट आणि 10 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो, आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच मराठवाड्यामध्ये पाहिलं असता नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता 9 तारखेलाही वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या भागांमध्ये सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 9 ऑगस्ट रोजी हा पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिला असता सोलापूर, सांगली, सातारा या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तसेच कोल्हापूरमध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला 9 ऑगस्टला हा पाहायला मिळणार आहे। कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे। तर पुणे आणि नगरच्या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तसेच इकडे नाशिक, धुळे, जळगाव या भागांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता, तसेच विदर्भामध्ये सुद्धा अमरावती, अकोला, नागपूर या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसेच गोंदिया, गडचिरोली या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 10 ऑगस्ट रोजी नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, बीड या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, चंद्रपूर, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या भागांमध्ये जोरदार पाऊस आपल्याला 10 ऑगस्ट रोजी हा पाहायला मिळणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये अकोला, बुलढाणा या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 10 तारखेला हा पाहायला मिळणार आहे। तसेच संपूर्ण कोकणामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।